मालदीवमध्ये सत्ताबदल होताच भारताबरोबरच्या संबंधांमध्येही बदल होण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून चीन मालदीवच्या जवळ येत आहे अशी परिस्थिती आहे, त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे। विशेष म्हणजे मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी शुक्रवारी भारताच्या बहिष्काराबाबत चिंता व्यक्त केली आहे। माजी राष्ट्राध्यक्ष नशीद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीनं भारतीयांची माफीसुद्धा मागितली आहे। मागील काही काळापासून भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेला राजनैतिक तणाव आणखीनच वाढला आहे, तो आणखीनच खालच्या पातळीवर चालला आहे। जेव्हा चीन समर्थक मानले जाणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी 10 मार्चपर्यंत सर्व भारतीय लष्करी सैन्याला देशातून बाहेर काढण्याची योजना जाहीर केली। भारताच्या बहिष्कारामुळे मालदीवमधील विविध क्षेत्रांवर विशेषतः पर्यटनावर परिणाम होताना दिसतोय, जो मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार मी भारतीय लोकांना त्यांच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटनासाठी मालदीवमध्ये येण्याचं आवाहन करू इच्छितो। आमच्या आदरातिथ्यामध्ये कोणताही बदल होणार नाही। भारताच्या बहिष्काराचा मालदीववर मोठा परिणाम झालाय असं म्हणत मला याबद्दल काळजी वाटत असून मालदीवच्या लोकांनाही याबद्दल खेद वाटतोय। जे घडलं याबद्दल आम्हाला खेद वाटत असल्याची भावनाही मोहम्मद नशीद यांनी बोलून दाखवली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, नवी दिल्ली।